नमस्कार. दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार. शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांचं सूचक विधान. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. महायुतीला राज्यात तब्बल 235 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण येणार, देवेंद्र फडणवीस की अजित पवार, अशी चर्चा सुरू झाली. याचवेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार का, दोन्ही शिवसेना किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. आज वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अशाच तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार प्रतिष्ठानच्या विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या निमित्ताने दिलीप वळसे पाटील हे सेंटरमध्ये दाखल झाले होते. यावेळी तेथे शरद पवार हे देखील उपस्थित होते. या दोघांमध्ये यावेळी सविस्तर चर्चा झाली. दिलीप वळसे पाटील बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीवेळी नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी विचारणा केली असता त्यांनी तपशील नमूद केला. दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिष्ठान विश्वस्त म्हणून बैठकीसाठी उपस्थित होतो असं नमूद केलं. माझी शरद पवार यांची भेट झाली कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती. मी एक विश्वस्त या नात्याने या बैठकीला उपस्थित होतो. बैठकीत वेगवेगळ्या विषयावर उपयुक्त अशी चर्चा झाली. मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले असंही वळसे पाटील म्हणाले. दरम्यान प्रचारसभातून शरद पवार यांनी टीका केल्याबाबत विचारणा केली असता आता ते विसरले असल्याचेही ते म्हणाले. प्रसार सभामध्ये काय झालं ते मीही विसरलो. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली नाही, फक्त प्रतिष्ठेच्या संदर्भात चर्चा झाली. विधानसभा निकालाच्या संदर्भात चर्चा झाली, पण ती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय घडलं यावर चर्चा झाली. माझ्या स्वतःच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही असंही सूचक उत्तर यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिलं. अजित पवार व शरद पवार हे दोन्ही मातब्बर नेते पुन्हा एकत्र येणार का, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा अखंड होणार का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्याशिवाय शरद पवारांकडे आमदार अजित पवारकडे येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात विचारणा केली असता त्यावर वळसे पाटील यांनी सूचक विधान केलं. दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत अजून तरी तशी चर्चा वगैरे कुणाच्या समोर आली नाही. अजून बऱ्याच राजकीय गोष्टी घडायच्या आहेत. अजून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ निवडायचं आहे, विधानसभा अधिवेशन व्हायचं आहे. त्यानंतर कुणी काही चर्चा केली तर हा विषय तेव्हाचा आहे. पण आज लगेच कुठल्या पक्षाचे लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला पटत नाही असंही वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.